नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय काय आहेत? तर सुरकुत्या नेमक्या आपल्या चेहऱ्यावर का येतात? तर सुरकुत्या येण्याचं कारण असं आहे, की आपल्या शरीरामध्ये एक कोलाजेन नावाचं प्रोटीन असतं. त्याची कमतरता झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता झाल्यानंतर आपल्याला ज्या आपल्या चेहऱ्यावर आहेत त्या सुरकुत्या येतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ते कमी करण्यासाठी काय करायचं आहे? तर त्यानं कोलाजेन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला काय करायचं आहे, की आपलं आवळ्याचं नेहमी सेवन करायचं आहे. कारण आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे आपलं जे व्हिटॅमिन सी आहे, ते कोलाजेन वाढवण्यास मदत करते. कोलाजेन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज लागते. त्यामुळे तुम्ही आवळ्याचा तुमच्या आहारामध्ये वापर करा. तर वापर कसा करायचा आहे? तर आपल्याला काय करायचं आहे, की आवळा घ्यायचा आहे. एक आवळा घ्यायचा आहे. सीझनमध्ये आवळा घ्या तुम्ही डायरेक्ट. आवळा घ्या, त्याचे बारीक-बारीक तुकडे करा. त्यानंतर ते मिक्सरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचे बारीक समज पेस्ट तयार करा समज. त्यानंतर ते गाळून आपल्याला 1 ग्लासमध्ये काढायचं आहे. त्यानंतर ते सकाळी आपल्याला रोज रिकाम्या पोटी असं महिना किंवा 2 महिने करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी झालेल्या दिसतीलच. तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर आपला दुसरा उपाय आहे, की आपल्याला काय करायचं आहे, अक्रोड खायचे आहेत. अक्रोड काय करायचे आहेत, रातभर आपल्याला भिजू घालायचे आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला सकाळी चावून खायचे आहेत. व्यवस्थित चावून खायचे आहेत. असं केल्याने सुद्धा तुमच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतात. कारण अक्रोडामध्ये ओमेगा 3 त्यानंतर व्हिटॅमिन ई असते, जे आपल्या त्वचेला आतून पोषण देतात आणि ज्या आपल्या सुरकुत्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही सुरकुत्या कमी करण्यासाठी हे 2 उपाय करू शकता. एक आवळ्याचं पाणी पिऊ शकतात किंवा अक्रोड हे दोन्ही बी करू शकतात तुम्ही. सोबत आपल्याला काय करायचं, आधी आवळा पाणी समज आधी आपल्याला अक्रोड खायचे आहेत आणि त्याच्यानंतर आवळा पाणी प्यायचं आहे. असं जर सोबत तुम्ही 2 महिने केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. फरक तुम्हाला 1 महिन्यानंतरच दिसेल आणि तुम्हाला फरक दिसल्यावर आपल्याला कमेंटमध्ये कळवा, की खरंच आम्हाला फरक पडला. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.